श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनां कारणे. संपवा अवतार आता ऐसे मना माझे येता. जड देह त्यागोने तत्वता गेले स्वस्थानी येथे राज. शके 1800 पूर्ण संवत्सर हे बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले नितरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते देवा. जवळ होते सेवेकरी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तो वर्णिला न जाय. कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा. सुस्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथींचे बाळपण गेले आता कोपर्लीसा येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवस उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्राचा कोण हिची कथना केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथना द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. ते 3 महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी. पाठविले कारभाऱ्यांची 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू किंवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चुनीय द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्यात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्तेची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळपाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. 70 भाविका बसापा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतचा कनिष्ठ बंधू त्यांची लागला भजन चंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केला से. स्वामींनी दिदला हा वर. जो भावी वाचेल हे चरित्र त्याची आयुरारोग्य अपार. संतती संपत्ती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणांती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गौसो. भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचला. जी प्रसिद्धीचा आणिला. त्यांची रक्षा वे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून.
सुंदर माळा करुणा आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा फुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.